आज तरी माझा प्रवेश नसणार आहे त्याच्यामध्ये. परंतु अंतिम निर्णय लवकरच होईल. बजरंग बाप्पा सोनवणे उमेदवार असतील अशी चर्चा होती. आपण देखील त्या ठिकाणी इच्छुक आहात. जर उमेदवारी मिळाली नाही तर ज्योती मेटे अपक्ष उभा राहणार का? नाही, याचा निर्णय आल्यानंतरच पुढची भूमिका स्पष्ट करेन मी. मेटे मॅडम पक्षासंदर्भामध्ये एक भूमिका मांडण्यात आली होती. आता जय शिवसंग्राम पक्ष देखील आता नुकताच तयार झालेला आहे आणि शिवसंग्रामच्या बाबतीमध्ये असं म्हटलं होतं की कुठेतरी राष्ट्रवादीसोबत त्यांना आलं पाहिजे, विलीन त्यामध्ये केलं पाहिजे, असं काही त्या ठिकाणी चर्चा झाली आहे. नाही, या अनुषंगाने ज्या काही मुद्द्यावरती चर्चा झालेली आहे ती राजकारणाबाबतच झालेली आहे. त्यामुळे जय शिवसंग्राम असेल किंवा शिवसंग्राम असेल, यापेक्षा माझं राजकारणातलं सक्रिय होणं यावरती जास्त चर्चा झाली. तुम्ही फडणवीसांना देखील भेटून येता आणि त्या शरद पवारांना देखील भेटता, म्हणजे तुम्ही पॉलिटिकल बार्गेनिंग कुठं करतात का या सगळ्या भेटीगाठी? अजिबात नाही. म्हणजे जर आता निर्णय घेतला तर तुम्ही सोबतच जाणार आहात, कारण की ज्या पद्धतीनं जानकरांना केलं, मोहिते पाटलांचं देखील अशाच पद्धतीनं सुरू आहे आणि आता पुन्हा ज्योती मेटे कुटुंबीय देखील अशाच पद्धतीनं दबावतंत्राचा वापर करतात अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नाही, दबावतंत्राचा वापर करण्याचा प्रश्नच येत नाही. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी शासकीय सेवेत होते आणि जेव्हा शासकीय सेवेतून मी सेवानिवृत्त झालेली आहे त्याच्यानंतरची ती भूमिका आणि आगामी वाटचाल या अनुषंगाने ती चर्चा होणं ती स्वाभाविक आहे. परंतु तुमच्या आपली दुसरी वेळ आहे आपण शरद पवारांना येऊन भेटता आहात. चर्चेची जी प्रक्रिया आहे ती कोणत्या टप्प्यापर्यंत पोहोचली आता? शेवटचा ती जवळपास शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे. नाही, तुमच्या समोरच्या म्हणजे अर्थात महायुतीने स्वतःचा उमेदवार घोषित केलाय पंकजा मुंडे बीडमध्ये, त्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केली आहे. परंतु बीडचा अजून देखील महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे तो ठरताना पाहायला मिळत आहे. नाही, याच्याबाबत ती महाविकास आघाडी भूमिका स्पष्ट करू शकेल, तो काही माझा विषय नाही. परंतु तुम्ही अप्रोच झालेला आहात शरद थँक्यू पवारांना. थँक्यू थँक्यू थँक्यू.